नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याबाबत जानेवारीच्या महिना अखेर हा दिवस उजाडणार आहे आणि तेव्हाच कळणार आहे की मुंबईचा महापौर कोण होणार. जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुढील आठवड्यामध्ये नगर विकास खातं हे महापौर सोडत काढणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महापौर सोडत नंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार आहे अशी मोठी बातमी आपण बघतोय. मुंबई महानगरपालिकेचा निकाल काल लागला. मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. त्या निकालानंतर आता मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे आणि त्याच उत्सुकतेचे जे काही परिणाम आहेत ते मला वाटतं जानेवारी अखेरीस ते समोर येऊ शकतात अशी मोठी बातमी सूत्रांकडून समोर येते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्तेला महायुतीने जोरदार हादरा दिलाय. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवल्यामुळे मुंबईमध्ये आता भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. येत्या आठवड्यामध्ये या संदर्भातला आरक्षण जाहीर होणार आहे. आरक्षणापूर्वीच आता भाजपमधील विजयी उमेदवारांपैकी महापौर पदासाठी काही नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. तर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी हालचाली देखील सुरू झाल्यात. महापालिका निवडणुकींमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलाय. त्याचबरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं निकालांवरून पाहायला मिळतंय. मागील वर्षी जानेवारीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर राज्यामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं. तिथेच भाजप अर्धी लढाई जिंकल्याचं या दणदणीत विजयानं स्पष्ट झालंय.